त्याला भाभीने बॅग घेतलेली आहे, बॅग घेऊन चालले आहेत मॅडम. नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे मकर संक्रांती. तर सकाळी 7:17चा मुहूर्त होता मकर संक्रांतीचा. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 7:17पासून पूजन करायचं होतं. तर मी सगळं सामान आणून ठेवलेलं होतं रविवारीच. आणि इथे सकाळी मला ऑफिसला जायचं असल्यामुळे मी अगोदर पूजन करूनच म्हटलं निघूया. म्हणजे सकाळीच आपण पूजन केलं की दिवसभर मग आपल्याला हे राहत नाही की अरे घरी जाऊन पूजा करायची आहे, लवकर जायला पाहिजे, असं काही टेन्शन राहत नाही. तर मी इथे सगळं सामान आणून ठेवलेलं होतं. चौरंगावर लाल कपडा घातलेला. त्याच्यानंतर जे सुगड आहे ते मी ऑलरेडी धुवून ठेवलेलं होतं व्यवस्थित, कारण आपण बाहेरून विकत आणतो ते, त्याच्यामुळे धुवून ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर हळद कुंकवाची जी बोटं आहेत ती ओढली दोन्ही सुगडांवरती, लाल आणि काळ्या दोन्हीही. पहिलं तर चौरंगाच्या चारही बाजूंना मी रांगोळी काढून घेतली व्यवस्थित. आणि त्यानंतर त्या चौरंगावरती दोन्ही सुगड जे आहेत ते पूजन करून ठेवले. हळद कुंकवाची दोन्ही बोटं ओढून झाली दोन्ही सुगडांवरती की जे साहित्य असतं जे आपल्याला सुगडामध्ये भरायचं असतं, जसं की भाज्या असतात, घेवडा, गाजर, तसंच ऊस असतो, तसेच तीळ असतो, तिळगुळ असतात, परत तिळगुळाचे आपले तिळाचे लाडू असतात. हे सगळं साहित्य जे आहे ते दोन्हीही ह्याच्यामध्ये सुगडांमध्ये भरायचं आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर त्याचं पूजन करायचं आहे. पण त्याआधी गणपतीचा विडा आपल्याला पुजावा लागतो, तर तो मी पुजून घेतला. पहिलं तर मी इथे तुम्हाला सांगेन की इथे सुगड जे आहे ते सकाळीच मी याच्यासाठी पूजलं. जसं मी तुम्हाला सांगितलं की ऑफिस असल्यामुळे मी सकाळी त्याचं पूजन वगैरे केलं. आणि साडी वगैरे मी सकाळीच नेसली, पण नंतर मग वाटलं कंटाळा आला मला ऑफिसमध्ये साडी नेसून जायला, कारण इतकं आपलं ट्रेनचं ट्रॅव्हलिंग तर तुम्हाला माहितीच आहे कसं असतं ते. त्यामुळे मी त्या दिवशी साडी अवॉइडच केली, फक्त पूजा करताना साडी नेसली. आणि त्यानंतर मग आपलं नॉर्मल जे कुर्ती वगैरे असतं तेच घालून मी ऑफिसला गेले. तर इथे पहिलं तर सुगड ठेवायच्या आधी जिथे सुगड ठेवतो तिथे पूजा करून घेतली. गणेश पूजन करण्यासाठी विडा जो आहे तो ठेवला. त्यानंतर सगळं साहित्य जे आहे ते दोन्ही सुगडांमध्ये व्यवस्थित भरलं, जे मी तुम्हाला दाखवते. इथे बघा बोरं आहेत, परत ऊस आहे, भाजी आहे, घेवडा वगैरे आहे, भुईमुगाच्या शेंगा आहेत, परत तिळगुळ आहेत आपले. ते सगळं व्यवस्थित दोन्ही सुगडांमध्ये भरायचं आहे. पहिलं मी मोठं सुगड भरून घेतलं, त्यानंतर छोटं सुगड भरून घेतलं. दोन्ही सुगड भरून झाल्यावर मी त्याच्यानंतर जे आम्ही घरी लाडू बनवलेले होते ते वरती ठेवले. आणि त्यानंतर ते सुगड एकमेकांवरती ठेवून, म्हणजे लाल सुगड काळ्या सुगडावरती ठेवलं. आणि त्यानंतर पहिलं गणपतीचा विडा पुजला आणि त्यानंतर मग सुगडाचं पूजन केलं हळद कुंकू घालून. लक्षात ठेवायचं जिथे आपण पूजा करतो तिकडची जागा पहिली स्वच्छ करून घ्यायची, कचरा काढून लादी वगैरे व्यवस्थित पुसून. आणि त्यानंतरच त्याच्यावरती चौरंग ठेवून पूजा मांडायची आहे आपली. तर व्यवस्थित तिथे मी पहिलं तर दिवा वगैरे सगळा रेडी करून ठेवला होता, कारण तुम्हाला तर माहिती की ऑफिसला जाणाऱ्या बायकांची खूप घाई असते. कसं निवांत करायचं असेल तर पहिलीच सगळी तयारी करून ठेवावी लागते, त्यानंतरच आपण व्यवस्थित पूजा करू शकतो. कारण आपण एकदा पूजा करायला बसले की सारखं आपण उठू नाही शकत. त्यामुळे तर इथे मी अगरबत्ती वगैरे सगळी ओवाळून घेतलेली आहे. पहिली अगरबत्ती लावली पूजा करायच्या स्टार्टिंगलाच. आणि त्यानंतर मी इथे सुगड जे आहे ते दोन्हीही पहिले पूजून घेतले. पहिलं आपलं जे मोठं सुगड असतं काळं सुगड ते पूजून घेतलं, आणि त्यानंतर जे छोटं सुगड असतं ते पूजून घेतलं. त्यानंतर एकावर एक सुगड ठेवून मी त्याच्यामध्ये हळद कुंकू घालून फुलं वगैरे वाहिली आणि त्यानंतर व्यवस्थित पूजा करून घेतली. नंतर आपला जो दिवा आहे तेलाचा दिवा लावला, तुम्ही तुपाचाही दिवा लावू शकता. मी तेलाचाच दिवा लावलेला, म्हणजे निरांजन आपलं तेलाचं जे आहे दिवा तो लावला. तिथे नैवेद्य म्हणून मी घरी बनवलेले तिळाचे लाडूच ठेवले होते. आणि अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे. इथे मी स्वामीचरित्र सारामृत तिथे पूजेच्या ठिकाणी ठेवलेलं आहे. जे तुम्हाला प्रश्न पडेल तर ॲक्च्युली मी त्या दिवसापासून स्वामीचरित्र सारामृत जे आहे ते वाचायला स्टार्ट करणार होते. तर त्यासाठी मी तिथे ठेवलं की 3-3 अध्याय मी मकर संक्रांतीपासून स्टार्ट करेन वाचायला, म्हणून ते मी तिथे ठेवलं होतं पूजेच्या ठिकाणी. कसं तुम्हाला प्रश्न पडू शकतो की अरे सुगडाच्या बाजूला हिने श्री स्वामीचरित्र सारामृत का ठेवलं आहे, तर त्यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे.
तर इकडे माझी पूजा करून झालेली आहे आणि सगळं आटपून बरोबर टाईमवर आटपलेलं आहे सगळं. तर तुम्हीही कशी पूजा केली तर मला नक्की सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. नमस्कार सगळ्यांना. तर सुगड वगैरे पूजून झालेलं आहे. जर मी कशी पूजा करते ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर आता तसं मी तुम्हाला सांगितलं की सुज्ञाची आता कॉम्पिटिशन होती, जसं मी लास्ट ह्याच्यामध्ये ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. तसंच पुढच्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सगळ्यांना माहिती असेल की माघी गणेशोत्सव आता चालू होणार आहे. तर त्यावेळेला सुज्ञाचं गणपती स्तोत्र पठण स्पर्धा आहे. सुज्ञाची तयारी कशी झाली ते मी तुम्हाला दाखवते. मग तिला येतं नाही असं नाही, थोडं कुठे कुठे ना अडखळते. सुज्ञा बोलून दाखवणार आहेस तू? ओके. गणपती स्तोत्र प्रणम्यं शिरसा प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तविकीयकम् कृष्णकृष्णकृङ्गाच्च गजवक्त्रचतुर्थकं लम्बोदर पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तं विघ्नाचेन्द्र दूनवरटटाष्टवं लवं बाणचन्द्रं च दशं तु विनायकम् एकादश गणपति द्वादशं तु गजानन वादिशैतानि नामानि श्रीसन्ध्या पटेल नर न च विघ्न भय तस्य सर्वसिद्धिकर प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते गतिं पुत्रार्थी लभते पुत्र. हां तू बोल. पुत्रार्थी लभते पुत्रा मोक्षार्थी लभते गतिं जपेन गणपती स्तोत्रम षड्विमास फलप्रभे सर्वसिद्धी फललभेत पुढे काय? फलिच्च नदोते रात्र संशय अष्टोपयो ब्राह्मणे विष्ट्य लिखित पाय समर्पयेत लिखित्वाय समर्पये तस्य विद्या भवे सर्वा गणेश प्रसादः इति श्रीनारद पुराणे संकटनाशन श्री गणपती स्तोत्र संपूर्ण. नमो नमः. व्हेरी गुड. ये तर माझ्या सुज्ञाची तयारी तर जोरात चालू आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय बाय. त्याला भाभीने बॅग घेतलेली आहे. बॅग घेऊन चालले आहेत मॅडम कुठे चालले? दुकानात जात आहे. बॅग आवडली?